नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिवजयंती निमित्त भाषण पाहणार आहोत। लिहून घ्या आणि करा जबरदस्त भाषण। आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्याकपारींनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभालाही त्यांच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती। 19 फेब्रुवारी 1630 सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली। या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन ही तलवार शत्रूंवर गरजला। महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। बाळ राजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले। शिवाजी महाराजांनी बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले। स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाहीत। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर असे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले। स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात। शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होते। त्यांनी प्रजेवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला। आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले। शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची दक्षता ते घेत। सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण। अशा या महान लोक कल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। आज जरी ते आपल्यात नाहीत तरी त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयी भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देते। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान कुणी ना झाला। गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवबा झाला, एकची तो राजा शिवबा झाला। अशा या महान राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।